उलट तू बरा व्हावास म्हणून किती महिने मी माझा जीव पाखडत होते श्रेयस. आय नो. एक क्षण तुझं उत्कट प्रेम आयुष्यभर विसरणार नाही मी. आणि राहिला प्रश्न, डोळ्यात पाणी का आलं? आनंद अश्रू होते. तुला माहितीये आता या क्षणी मी इतकी खुश आहे ना की माझ्यापेक्षा जास्त खुश या जगात कोणीच नसावं. मला माझा श्रेयस परत मिळाला. खूप नशीबवान आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त नशीबवान मी आहे. आणि तुला सांगू, या टपोऱ्या डोळ्यांमध्ये यापुढे कधीही पाणी येऊ देणार नाही मी. कल्पना आहे मला, गेले 6 महिने माझ्यासाठी आणि माझ्यामुळे खूप रडली असशील ना तू. पण आता बस. आता या ओठांवर फक्त हसू असेल आणि हे तुझे डोळे कायम आनंदाने चमकत असतील. आय प्रॉमिस. तुला सांगू आराध्या, आपण दोघं म्हणजे आराध्या आणि श्रेयस एकत्र आल्यावरच पूर्ण होतात. एकमेकांशिवाय आपण नेहमी अपूर्ण असू. आणि म्हणून हा हात आणि तुझी साथ यापुढे कधीही सोडणार नाही. आय प्रॉमिस. मला सांग, तू पण काहीतरी सांगणार होतीस ना मग अशी? तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन काय? आराध्या, खरं सांग मला, मी हर्ट केलं नाहीये ना तुला? नक्की केलं असेल तर सांगून टाक, मी आत्ता सॉरी म्हणतो तुला. नाही नाही, मग असं काही नाहीये. इतक्या महिन्यातले असे असंख्य क्षण ना माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले, म्हणून राहवलं नाही. असं इमोशनल झाले मी. तू खरं सांगतेस ना आराध्या? कारण तुझ्या चेहऱ्यावरची व्याकुळता बघून मला टेन्शन येत आहे. आराध्या, मला माहिती आहे मी आतापर्यंत तुला खूप त्रास दिलाय, पण आता पास मला आता तुला फक्त आनंदात बघायचं आहे. आणि काही झालं ना तरी मला तुला गमवायचं नाहीये. काय होतं तुला? काही नाही. तू ना, तू प्राण आहेस माझा. म्हणून मी पुन्हा विचारतोय सिरियसली, काही असेल तर आत्ता सांगून टाक मला. काय काय सांगायचं होतं? ते इतकं महत्वाचं नाही आता. आता हो, आता महत्वाचं काय? काय? तुझी तब्येत. पण माझी तब्येत एकदम. तू बरा झालायस मला माहितीये, पण पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस. आता मला तुला काही होऊ द्यायचं नाहीये. हे बघ श्रेयस, मी काही ऐकणार नाहीये. चल तू आराम कर आधी. खूप उशीर झालाय, रात्र झालीये. चल झोप. आणि बघितलं, गोळ्या घेतल्या नाही ना तू? श्रेयस, तू बरा झालायस, पण 100% नाही. औषधं वेळच्या वेळी घ्यायची आहे, आराम करायचा आहे. चल झोप. आणि सगळ्यात महत्वाचं, कसलाही विचार करायचा नाहीये आता. नाही करणार. चल पटकन. चल. पटकन गोळ्या घे आणि झोप. ओके. ओके डॉक्टर. चला आता झोपा.
तू कुठे चाललीस? तू नाही कुठे जायचं आता? तू बस इथे बस. आता झोपतो. बरं आहे ना? काय काय झालं? झोप लागली का त्याला? काय झालं? काय झालं? तू त्याला सांगितलंस का तू आराध्या नाही तारा आहे म्हणून? त्यामुळे तो तुला ओरडला का? नाही नाही सांगितलं मामा. त्याला मागच्या 6 महिन्यातलं काही आठवतच नाहीये हो. तारा माहीतच नाहीये मामा त्याला. आता पण मला आराध्याच समजत होता, कारण त्याच्या मनात फक्त आराध्याच आहे. मला त्याच्या मनात जागा नाही मिळू शकत. नाही अगं तारा, असं बोलू नकोस का? हे बघ, त्याची आणि तुझी ही पहिलीच भेट होती. म्हणजे बघ, आपल्या श्रेयसला आहे ना सगळं सत्य समजेल ना, त्यावेळी त्याचं मन बदलेल ना. तुझं प्रेम खरं आहे का याचा मी साक्षीदार आहे. तू अशी हाताशी होऊन जाऊ नकोस का? आणि तारा, मनापासून माफ कर ग. म्हणजे श्रेयस बरा झालाय हे मी तुला आधी सांगायला हवं होतं. त्याला आराध्याच्या आठवणीच आठवत आहेत हे सुद्धा मी तुला सांगायला पाहिजे होतं. अहो मामा, तुमची काय चूक बरं यात? श्रेयस बरा झाला ना, हे सरप्राईज होतं माझ्यासाठी.